नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मोड मटकीचे पकोडे, जे चवीला तर खूपच भन्नाट लागतात आणि एकदम झटपट होतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मोड मटकीचे पकोडे बनवण्यासाठी अशी मोड उठलेली मटकी घेतली आहे. 1 वाटी मटकी घेतली आहे. यामध्ये अगदी 2 चमच इतकं पाणी घातले मी. यावरती मिक्सरचं झाकण ठेवून आपण याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया. बघा, छान असं बारीक झालंय. यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाहीये आपल्याला. 2च चमच पाणी टाकायचे. हिरवी मिरची, लसूण आणि मीठ टाकून मी छान असं वाटण तयार करून घेतलं होतं. ते वाटण टाकले. त्यानंतर 1 चमच ओवा टाकलाय. 1 चमच धने पावडर, 1 चमच जिरा पावडर, 1 चमच इतकं जिरं पण टाकलंय. अर्धा चमच इतकी हळद, चवीनुसार मीठ, 2 चमच इतकं तांदळाचं पीठ टाकलंय मी. तांदळाच्या पिठाने एकदम कुरकुरीत होतात. आणि 2 चमच बेसन पीठ टाकले. आता याला छान असं मिक्स करून घेऊयात. जर बॅटर तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता. मी आणखीन 1 चमच बेसन पीठ ॲड केले आणि याला छान मिक्स करून घेतले. बघा, बॅटर मस्त घट्ट झालंय आता. यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला होता असा मोठा थोडासा, ते टाकलाय. 10-12 कढीपत्त्याची पानं कट करून घेतली होती ती पण टाकले आणि खूप सारी अशी हिरवी कोथिंबीर टाकली आहे बारीक कट करून. याला छान मिक्स करून घेऊया. बघा, पकोड्यासाठी आपलं बॅटर तयार आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं खायचा सोडा टाकलाय मी. याला छान मिक्स करून घेतले. आता इकडे गॅसवरती तेल घेतलं होतं. तेल छान गरम झालंय. आता यामध्ये आपण मोडमटकीचे पकोडे सोडून घेऊयात. बघा, छान असे पकोडे सोडून घेतलेत मी. हे खाल्ल्या बाजूने तळल्यानंतर याला फिरवून घेऊया आणि याला छान असं लालसर रंगावरती तळून घेऊया. बघा, मस्त असं लालसर रंगावरती मी तळून घेतले. सर्वच पकोडे मी असेच तळून घेणार आहे. बघा, पकोडे तळल्यानंतर त्याच तेलामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या टाकलेत मी. मधातून असं चिरून टाकले मिरच्या, म्हणजे उडत नाहीत. आणि मिरच्या पण आपल्या छान तळलेत. बघा, पकोडे किती छान झालेत. आतून पण शिजलेत. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.